या महिन्यामध्ये पावसाळी अधिवेशन होणार आहे आणि हे अधिवेशन संपल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या विस्तारामध्ये कोणत्याही एका पक्षाचं नाही, तर मग भारतीय जनता पार्टी असेल, एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल, की अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या तिन्ही पक्षातील काही नेत्यांची किंबहुना मंत्र्यांची अदलाबदली होणार आहे. एका मंत्र्याच्या या मंत्रिमंडळामध्ये होणाऱ्या समावेशासंदर्भात मुंबईच्या वर्तुळात फार मोठी चर्चा आहे आणि तो मंत्री आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पक्षाचा. त्या मंत्र्याचं नाव आहे दिलीप वळसे पाटील. तब्बल 8 वेळा आमदार राहिलेले दिलीप वळसे पाटील ज्या-ज्यावेळी सत्तेत राहिले त्या प्रत्येक काळात ते कोणत्या ना कोणत्या महत्त्वाच्या पदावर आहेत. म्हणजे मंत्रिपदाचे जवळपास 6 ते 7 वेगवेगळ्या खात्याचा कारभार बघितल्यानंतर मधल्या काळामध्ये म्हणजे 2009 ते 2014 ते तब्बल 5 वर्ष विधानसभेचे अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. तेच दिलीप वळसे पाटील आता नव्यानं होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कॅबिनेट मिनिस्टर होऊ शकतात. काय नेमकं दिलीप वळसे पाटील यांचं राजकारण राहिलेलं आहे? इतिहासात राष्ट्रवादी काँग्रेस ज्या 4 पिल्लर, ज्या 4 खांबावरती अवलंबून होती त्यापैकी एक खांब म्हणजे दिलीप वळसे पाटील. कसं होतं त्यांचं राजकारण आणि येणाऱ्या काळामध्ये ते मंत्री कसे होऊ शकतात या संदर्भात बोलण्यासाठी मी आज तुमच्या समोर आहे. नमस्कार, मी गोविंद शेळके आणि तुम्ही बघताय कट टू कट. खरं तर दिलीप वळसे पाटील यांच्या संदर्भात जाणून घेण्यासाठी आपल्याला तब्बल 5 दशक मागे जावं लागेल. काळ होता 1980चा. ज्या काळामध्ये शरद पवारांचं पुलोद सरकार इंदिरा गांधींनी बरखास्त केलं होतं आणि शरद पवार हे विरोधी पक्षनेते झाले होते. विरोधी पक्षनेते झालेल्या शरद पवाराकडे एक तरुण पुणे जिल्ह्यातून नोकरी मागण्यासाठी आला. पवारांनी त्यांना नोकरी दिली आणि स्वतःचा पीए म्हणून ठेवलं. 1980 ते 1990 या 10 वर्षाच्या काळामध्ये शरद पवारांच्या सावलीसारखं सोबत राहणारा पीए म्हणजे कोण? तर ते अर्थात दिलीप वळसे पाटील. पुणे जिल्ह्याच्या आंबेगावमधून या तरुण नेतृत्वाचा उदय कधी झाला? 1980 ते 1990 या काळात दिलीप वळसे पाटील यांनी काँग्रेसचं राजकारण इतक्या जवळून बघितलं की शरद पवारांची सावली म्हणून दिलीप वळसे पाटलाकडे बघितलं जाऊ. आणि म्हणूनच 1990 साली ज्यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभा लढवण्याचा मानस शरद पवारांकडे व्यक्त केला, त्यावेळेस शरद पवारांनी त्यांना 1990ला विधानसभा निवडणुकीमध्ये आंबेगावमधून होते. त्याआधी दत्तात्रय वळसे पाटील हे दिलीप वळसे पाटील यांचे वडील आंबेगाव आणि त्या पंचक्रोशीमध्ये राजकीय व्यक्ती म्हणून परिचित होतेच. पण दिलीप वळसे पाटलांनी त्याला 4 चांद लावले आणि 1990ला पहिली निवडणूक लढलेले दिलीप वळसे पाटील एकाच मतदारसंघातून तब्बल 8 वेळा अखंडपणे निवडून आले. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जर आपण सलग 8 वेळा निवडून आलेले राजकारणी, राजकीय नेते कोण असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर त्यामध्ये अगदी आता ज्यांचा 8 वेळा विजयी झाल्यानंतर पराभव झाले, असे बाळासाहेब थोरात असतील. जयंत पाटील जे सलग 7-8 वेळा त्यांच्या मतदारसंघातून निवडून आलेत. महाराष्ट्रामध्ये फार कमी राजकारणी आहेत, की जे 8 वेळा सलग निवडून आले. त्यात दिलीप वळसे पाटील हे एक नाव आहे, की जे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून तब्बल 8 वेळा निवडून आले. ज्याही काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होती, त्या प्रत्येक सत्तेतल्या काळात दिलीप वळसे पाटील हे मंत्रिपदी राहिलेत. 2009 आणि 2014 काळात तर त्यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून काम बघितलं होतं. पण अलीकडच्या काळात म्हणजे 2024ला ज्यावेळी आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून दिलीप वळसे पाटील यांचा विजय झाला, त्यानंतर सुद्धा त्यांना मंत्री करण्यात आलं नव्हतं. 2 नावाभोवती फार मोठी चर्चा होती. 2 नावाभोवती मंत्री का दिलं नाही या संदर्भात राजकीय गोटातून फार उलट-सुलट चर्चा ह्या 2024ला झाल्या होत्या. त्यातलं पहिलं नाव होतं अर्थात छगन भुजबळ, जे निवडून आल्यानंतर सुद्धा त्यांना मंत्री करण्यात आलं नव्हतं आणि दुसरं नाव होतं दिलीप वळसे पाटील. असं म्हटलं जातं की त्या काळात दिलीप वळसे पाटील यांचं प्रकृती ठीक नव्हती आणि प्रकृती अस्वस्थ्यामुळेच त्यांना मंत्रिपद देण्यात आलं नव्हतं. मात्र त्याच दिलीप वळसे पाटलांना आत्ता मंत्रिपदाच्या संदर्भात ते लॉबिंग करतायत का? म्हणजे लॉबिंग हा शब्द मी यासाठी वापरतोय कारण अलीकडच्या काळात तुम्ही जर बघितलं असेल तर शरद पवारांना किमान 1, 2, 3 वेळा भेटायला गेलेले दिलीप वळसे पाटील हे अनेकांनी बघितले. आणि मग प्रश्न उपस्थित झाला, की दिलीप वळसे पाटील जे मागच्या वर्ष, दीड वर्षापासून मंत्रिपदाविना आहेत, ते आता मंत्री होणार आहेत का? बरं दिलीप वळसे पाटलाचा एकूण जर आपण कामाचा आवाका बघितला तर म्हणजे केवळ 8 वेळा आमदारच राहिले असं नाही, तर त्या दरम्यान शरद पवारांनी सहकार असेल, शिक्षण असेल, अशा वेगवेगळ्या समितीवरती म्हणजे रयत शिक्षण संस्था असेल, पुणे जिल्हा बँक असेल,
त्यासोबतच अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या समित्या असतात, त्या समित्यावरती शरद पवारांनी वेळोवेळी दिलीप वळसे पाटील यांना मोठी संधी दिली होती. अगदी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असेल, त्यानंतर आंबेगाव तालुक्याच्या ज्या काही समित्या आहेत, आज सगळ्या समित्या बहुतेक ह्या दिलीप वळसे पाटलांकडे आहेत आणि त्यामुळे सहकार, शिक्षण यासोबतच राजकीय अंगाने जेवढी काही पदं महत्त्वाची होते, ते दिलीप वळसे पाटलांनी भूषवली आणि खरं तर असं म्हणतात, की शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आलेल्या दिलीप वळसे पाटील जे स्वतःला पवारांची सावली मानायचे, ती सावली पवारांची दुरावली त्या दिवशी, ज्या दिवशी पुतण्या अजित पवारांनी बंड केलं. म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल, तर अजित पवारांनी बंड केल्यानंतर भारतीय जनता पार्टीसोबत जाण्याचा जो निर्णय घेतला आणि तो निर्णय घेतल्यानंतर ज्या 9 जणांनी शपथ घेतली मंत्रिपदाची, त्यामध्ये दिलीप वळसे पाटील हे ज्येष्ठ मंत्री म्हणून त्याच्यामध्ये समावेश. खरं तर दिलीप वळसे पाटील हे पवारांना सोडणार नाहीत असंच सगळ्या राजकीय जाणकारांना वाटत होतं. कारण शरद पवारांसोबत नुसतं पीए म्हणूनच नाहीये, तर शरद पवारांसोबत पीए म्हणून, त्यानंतर आमदार म्हणून, मंत्री म्हणून अनेक वेळा, अनेक पातळ्यावरती काम करणारे दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांसोबतच राहतील, असं सगळ्यांना वाटत होतं. मात्र त्याच्या उलट घडलं आणि ज्यावेळी अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड केलं, किंबहुना भारतीय जनता पार्टीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्या निर्णयामध्ये दिलीप वळसे पाटील सुद्धा सहभागी होते. असं म्हणतात, की राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण झाली, त्यावेळी जे महत्त्वाचे 4 पिल्लर राष्ट्रवादी काँग्रेसचे होते, त्यात जयंत पाटील, अजित पवार, आर पाटील आणि दिलीप वळसे पाटील या 4 खांबावरती राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष उभा राहिला. आणि तेच दिलीप वळसे पाटलाचा अगदी आपण मधल्या काळामध्ये एक अनुभव बघितला असेल, तर ज्यावेळी सीबीआयनं कोर्टाकडनं एक केस त्या काळात आघाडी सरकारमध्ये असलेल्या गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुखावरती झाली होती आणि अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांनी निर्णय घेतला आणि राज्याचं गृहमंत्रीपद हे दिलीप वळसे पाटलाकडे दिलं. म्हणजे एक्साईज असेल, म्हणजे राज्य उत्पादन शुल्क असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, त्यासोबतच सहकार असेल, अशा अनेक खात्यांचा अनुभव, तगडा अनुभव म्हणूया आपण, की उच्च तंत्र शिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, ऊर्जा असेल, अशा वेगवेगळ्या खात्याचा दिलीप वळसे पाटलांना अनुभव होता आणि याच अनुभवाच्या जोरावरती मध्यंतरी जे नाट्य घडलं, आपल्याकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि ज्यावेळी शरद पवार, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आली, त्याही काळामध्ये विधानसभा अध्यक्षाची महत्त्वाची खुर्ची, ज्यावेळी अशी खुर्ची होती, कदाचित त्या काळात त्याला काटेरी मुकुट म्हटला जायचा, कारण समोर फडणवीस होत आहे आणि बाजूला 3 वेगवेगळ्या पक्षांनी एकत्रित येऊन सरकार स्थापन केलं होतं आणि त्या काळामध्ये सरकार टिकवण्यासाठी, मुख्यमंत्र्यांचे घेतलेले निर्णय पुढे नेण्यासाठी, संसद चालवण्यासाठी, किंबहुना अधिवेशनासारख्या प्रश्न उत्तराच्या काळामध्ये सरकारची बाजू धरून ठेवण्यासाठीची जी महत्त्वाची जबाबदारी असते, ती येऊन ठेपली होती दिलीप वळसे पाटील यांनी. शरद पवारांनी अशा कठीण समयी सुद्धा विधानसभा अध्यक्षासाठी जे नाव सुचवलं होतं, ते नाव होतं दिलीप वळसे पाटील. जे दिलीप वळसे पाटील मागच्या 8 टर्म आंबेगावमधून निवडून येत आहेत आणि त्याच दिलीप वळसे पाटलांचे आत्ता कॅबिनेट मिनिस्टरपदी निवड होईल, किंबहुना त्यांना मंत्रिपदाची शपथ देण्याची शक्यता आहे. खरं तर ही शक्यता का? तर आपल्याला माहित आहे, माणिकराव कोकाटे यांचे एका प्रकरणामध्ये त्यांना 2 वर्षाची शिक्षा लागली होती. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने ती शिक्षा सुनावली होती आणि त्यावेळी कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. माणिकराव कोकाटे यांच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचं जे कॅबिनेट मिनिस्टरचं जे पद आहे, ते अद्याप खाली आहे. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणखी कोणाची वर्णी लागलेली नाही आहे आणि म्हणून शक्यता व्यक्त केली जाते, की या जागेवरती दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची चर्चा होऊ शकते. आणखी 2 गोष्टी आहेत. एक, अजित पवार यांच्या अकाली मृत्यूनंतर अजित पवारांकडचं जे अर्थ खातं आहे, ते आता देवेंद्र फडणवीसांकडे आहे आणि ते खातं जर राष्ट्रवादीला परत घ्यायचं असेल, तर असा कुठला कॅपेबल व्यक्ती आज राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, तर त्याचं नाव आहे दिलीप वळसे पाटील. पण असं म्हटलं जाऊ शकतं, की अर्थ खातं हे फडणवीसांकडेच राहिलं तर महसूल खातं अर्थ खात्याच्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं जाऊ शकतं आणि मग ते महसूल खातं जर कोण सांभाळेल, तर कदाचित ते दिलीप वळसे पाटलाकडून सांभाळलं जाऊ शकतं. किंबहुना आपण जर इतिहासात गेलो, तर राज्य उत्पादन शुल्क हे पद, हे खातं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या नंतर जर सगळ्यात जास्त काळ कोणी सांभाळलं असेल, तर ते दिलीप वळसे पाटलांनी सांभाळलं. अर्थात अजित पवारांच्या पश्चात हे खातं जरी सुनेत्रा पवारांकडे आलं असलं, तरी हे खातं परत कदाचित दिलीप वळसे पाटलाकडे वर्ग केलं जाऊ शकतं. ह्या सगळ्या शक्यता आहेत. ह्या जर शक्यता असल्या, तर त्या तथ्यावर आधारित आहेत. कारण मागच्या काही दिवसापासून जे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याच्या संदर्भात जी चर्चा केली जाते आहे,
या चर्चेमध्ये अनेक नावांची चर्चा होते आहे. मात्र दिलीप वळसे पाटलांच्या नावाची चर्चा यासाठी होते आहे, कारण एकूण मागच्या 4 ते 5 दशकापासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या खात्याचा अनुभव असलेले, शरद पवारांच्या सोबत राहून राजकारण शिकलेले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिल्लरपैकी एक पिल्लर म्हणजे स्तंभ असलेले दिलीप वळसे पाटील हे सध्याच्या या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घडामोडीमध्ये मंत्रिपदास लायक आहेत. 2024ला त्यांना मंत्रिपद देण्यात आलं नव्हतं. त्याचवेळी खरं तर उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. मात्र ती आता चर्चा बंद होण्याची शक्यता आहे. अर्थात अधिवेशन अगदी या महिन्याच्या शेवटी सुरू होणार आहे आणि ते अधिवेशन संपल्यानंतर ज्यावेळी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, त्यावेळेस दिलीप वळसे पाटील हे नव्या खात्यासह आपल्यासमोर येण्याची शक्यता आहे. एक मात्र खरं आहे, की सावलीसारखे शरद पवारांसोबत राहणारे, शरद पवारांच्या बोटाला धरून राजकारणात आलेले, अजित पवारांसोबत बंडात सहभागी झालेले दिलीप वळसे पाटील पुन्हा एकदा चर्चेत आहेत आणि ही चर्चा केवळ मंत्रिपदाची आहे. धन्यवाद.